मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धांत आणि सिद्धांताचे प्रकार याविषयीची चर्चा केली होती। त्याच्यामध्ये विश्लेषणात्मक सिद्धांत असेल, आदर्शात्मक सिद्धांत असेल, वैज्ञानिक सिद्धांत असेल आणि तात्विक सिद्धांत या सिद्धांताशी चर्चा केली होती। तर आता आपण समाजशास्त्रीय सिद्धांतातील जे घटक आहेत याविषयीची चर्चा करणार आहोत। तर सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की समाजशास्त्रीय सिद्धांत आणि शास्त्रीय सिद्धांत यामध्ये विशेष अंतर नाही, कारण दोन्ही सिद्धांताचे स्वरूप शास्त्रीय आहे। आता बघा की शास्त्रीय आणि समाजशास्त्रीय म्हणजेच काय की ज्या घटकांना शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला, म्हणजेच त्याच्यामध्ये विशिष्ट असा अर्थ होतो की ज्या घटकांना म्हणजेच समाज असेल, नंतर शास्त्र असेल, सामाजिक शास्त्राचे जे काही बदल आहेत किंवा जे सिद्धांत आहेत या घटकांचा अभ्यास शास्त्राची पद्धती असेल किंवा समाजशास्त्रीय दृष्टिकोन असेल याच्या माध्यमातून ते समानच आहे असे म्हणता येते। नंतर आहे की समाजशास्त्रीय सिद्धांत हे शास्त्रीय स्वरूपाचे सिद्धांत असून त्यांचा संबंध सामाजिक घटना किंवा घटनासमूहाशी असतो। आता बघा की व्यक्ती जेव्हा सामाजिक सिद्धांताचा अभ्यास करतो तेव्हा विशिष्ट समूह किंवा संघटना यांच्या माध्यमातून त्यांचे जे काही कार्य असेल ते समाजशास्त्रीय सिद्धांत हे प्रामुख्याने मनुष्य विधाने असेल, नंतर त्यातील ज्या काही घटना आहेत याविषयीची चर्चा केली जाते। नंतर घटनांचे मानवनिर्मित घटनातील परस्पर संबंधाबाबत मांडण्यात येणारी विधाने असेल, अशा स्वरूपाच्या विधानांचा संबंध सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तवाशी असतो। कारण माणसाला ज्या काही समस्या आल्या त्या समस्या सोडवण्यासाठी माणसाने प्रयत्न केले आणि या समस्या सोडवत असताना जे सिद्धांत निर्माण झाले किंवा जी सामाजिक संकल्पना प्रगल्भ करण्यासाठी किंवा सामाजिक संकल्पनेचा विश्वासार्हता तपासण्यासाठी ज्या सामाजिक सिद्धांताची निर्मिती करण्यात आली त्या सिद्धांताच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक वास्तवाशी किंवा सामाजिक वास्तवाशी त्याचा संबंध जोडण्यात आलेला आहे। नंतर सामाजिक संशोधनाच्या वेगवेगळ्या अध्ययन पद्धतीपासून सामाजिक स्थित्यंतराविषयी सिद्धांत मांडण्यात अनेक समाजशास्त्रज्ञांनी कालक्रमानुसार प्रयत्न केलेला आहे। तर प्राकृतिक शास्त्रांच्या तुलनेत सामाजिक विज्ञानाचे स्वरूप, निष्कर्षाचे स्वरूप, अध्ययन विषय या अध्ययनाची व्याप्ती पद्धती यामध्ये बरीच तफावत दिसून येते। तर आता बघा की सामाजिक संशोधनाच्या वेगवेगळ्या अध्ययन पद्धतीपासून सामाजिक स्थित्यंतराविषयी जे सिद्धांत मांडण्यात आले त्याच्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी आपापल्या मतांनी सामाजिक विज्ञानाचे स्वरूप असेल, निष्कर्षाचे स्वरूप असेल, अध्ययन विषयाची जी अध्ययनाची व्याप्ती होती यामध्ये बरीच तफावत दिसून येते। कारण सर्व शास्त्रज्ञांनी मांडलेले विषय किंवा विचार हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असल्याचे आपल्याला दिसून येते। वस्तुनिष्ठ निरीक्षण ही शास्त्रीय अध्ययनाची मूलभूत कसोटी मानली जाते। तर वस्तुनिष्ठ निरीक्षणाच्या माध्यमातून जी वस्तुनिष्ठ स्वरूपाची तथ्ये उघडकीस येतात त्यांच्या आधारावर सिद्धांत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो। समाज घडामोडींच्या वास्तवतेशी संबंधित उपलब्ध ज्ञानास अनुभवाधिष्ठित संशोधनाच्या निष्कर्षाचे स्पष्टीकरण देण्याच्या सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे समाजशास्त्रीय सिद्धांत होय। तर आता बघा की जी वस्तुनिष्ठ निरीक्षण असेल यांच्या माध्यमातून जी वस्तुनिष्ठ स्वरूपाची तथ्य म्हणजेच काय की ज्यामध्ये विशिष्ट अशा घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे ती तथ्ये किंवा जे घटक अभ्यासत असताना त्या आधाराचा सिद्धांताचा आधार घेऊन त्या विशिष्ट असे समोर आणण्याचे किंवा त्या तत्वांशी तडजोड करण्याची कार्य याच्यामध्ये करण्यात येत असतात। तर समाज घडामोडींच्या वास्तवतेशी संबंधित म्हणजे काय, समाजामध्ये ज्या काही घडामोडी आहे, जे काही तथ्य आहे किंवा ज्या काही चालीरीती परंपरा असेल या विशिष्ट घटकांचा अभ्यास करून त्यांची जोड ही आधुनिकतेशी देताना आपल्याला दिसून येते। सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक समता जपत असताना सामाजिक निष्कर्षाची किंवा समाज समानतेची जी प्रक्रिया आहे ही सिद्धांताशी जोडलेली आहे। सामाजिक सिद्धांताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर निश्चित अशा वास्तवतेच्या घटना जो माणूस स्वतः अनुभवतो किंवा अनुभव घेतो याच्या माध्यमातून विशिष्ट असे कार्य होताना आपल्याला दिसून येते। सामाजिक समस्या असेल, या समस्या सोडवत असताना मानवाने केलेली हालचाल आहे यांच्या माध्यमातून सिद्धांताशी त्यांनी मांडलेले विचार आहे किंवा जी अभ्यास पद्धती होती या अभ्यास पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी केलेले जे कार्य आहे या विशिष्ट अनुभवाधिष्ठित संशोधनाच्या निष्कर्षाचे स्पष्टीकरण देण्यासाठी एक प्रभावी मार्ग म्हणजेच समाजशास्त्रीय सिद्धांत होय। आता बघा की समाजशास्त्रीय सिद्धांताच्या माध्यमातून विशिष्ट असे निष्कर्ष सिद्धांताच्या माध्यमातून काढण्यात येत असतात त्याला विशिष्ट असे स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा स्पष्टीकरणाच्या माध्यमातून जे कार्य करीत आहोत त्या कार्याचा आढावा घेण्यासाठी विशिष्ट असे घटक प्राकृतिक शास्त्रात सिद्धांत निर्मिती करण्याची क्षमता ही सर्वाधिक आढळते। कारण त्यामध्ये प्रायोगिक आणि गणितीय अभ्यास पद्धतीचा उपयोग केला जात असल्याने चालू असणाऱ्या घडामोडींचे शास्त्रीय उपकरणांच्या माध्यमातून
वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती गोळा करता येते. आता बघा की वैज्ञानिक जर दृष्टिकोन आपण घेतला तर वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून ज्या घडामोडी आहे, ज्या चालू घडामोडींच्या माध्यमातून समाजाची जी प्रक्रिया आहे ही कशाप्रकारे घडत आहे, सामाजिक संकल्पना किंवा समाजाचा विकास हा कशाप्रकारे होत आहे याविषयीची चर्चा याच्यामध्ये करण्यात येत असते. नंतर विशिष्ट असे प्रायोगिक आणि गणितीय अभ्यास. आताच आपण मागच्या याच्यामध्ये बघितलो की जे सिद्धांताचे प्रकार होते याच्यामध्ये गणितीय किंवा वस्तुनिष्ठ अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यात आला. त्याचप्रकारे विशिष्ट घटक अभ्यासत असताना प्रायोगिक किंवा गणितीय अभ्यास पद्धतीचा उपयोग याच्यामध्ये सुद्धा करण्यात येत असतो. जी घटना मानवाच्या दृष्टीने म्हणजेच काय की ज्या घटनांचा अभ्यास किंवा जे घटक मानव अभ्यासत असतो त्याच्या माध्यमातून विशिष्ट कार्यकारण संबंधाच्या जोरावर विशिष्ट असे अनुमान काढता येत असतात. कारण माणसाने जे काही अनुभवले आहे या अनुभवाच्या माध्यमातून तो कार्य करताना आपल्याला दिसून येतो. तर याच्यामध्ये विशिष्ट समान परिस्थितीत घडणाऱ्या संभाव्य घटना असेल, पूर्वकथन असेल, प्रत्यक्ष घटना किंवा त्या घटना कशा घडतील किंवा एखाद्या कार्याचे नियोजन करत असताना ते कार्य संपूर्ण कसं होईल याविषयीची चर्चा याच्यामध्ये करण्यात येते. सामाजिक सिद्धांताच्या माध्यमातून विशिष्ट असे घटक म्हणजेच काय की माणसाने ज्या काही समस्या सोडवण्यासाठी किंवा जे काही तथ्य समजून घेण्यासाठी किंवा जे काही निष्कर्ष काढण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला हा सामाजिक सिद्धांताची जोड अतिशय महत्त्वाची असताना आपल्याला दिसून येते. सामाजिक सिद्धांताच्या माध्यमातून पूर्वकथन प्रत्यक्ष घटना घडण्या अगोदर ते व्यक्त करता येते. कारण बघा की एखादं कथन केल्यानंतर ते कथन निष्कर्षापर्यंत कसं पोहोचेल किंवा निष्कर्ष काढत असताना त्या कथनाची जी सीमा आहे किंवा सीमांत जी घटक आहे त्याच्या माध्यमातून त्याचा विचार कसा करण्यात येईल याविषयीची चर्चा करण्यात येते. सामाजिक तुलना किंवा सामाजिक घटक आणि वस्तुनिष्ठ घटक यांच्यामध्ये की माणसाने जे अनुभव घेतलेले आहे या अनुभवाच्या माध्यमातून जी कार्यकारण पद्धती आहे या कार्यकारण पद्धतीचा भाव किंवा या कार्यकारण पद्धतीचा दृष्टिकोन लक्षात घेऊनच त्या सिद्धांताची मांडणी करता येते. तर याच्यामध्ये बघा की विशिष्ट अशा गुणधर्मानुसार वर्गीकरण करून कार्यकारण संबंधाच्या आधारावर अनुमानसुद्धा काढता येतात. आता बघा विशिष्ट अशा स्वरूपाची माहिती की मानवाला ज्या काही घटकांची माहिती असेल त्या घटकांची माहिती ती कितपत योग्य आहे किंवा ती एखादं कार्य करत असताना कितपत योग्य ठरू शकते या घटकांची माहिती ही सामाजिक तथ्यांच्या घटकांमध्ये करण्यात येत असते. तर आता बघा की विशिष्ट भविष्यकाळामध्ये समान परिस्थितीत घडणाऱ्या संभाव्य घटनेबाबत जी काही संभाव्य घटक आहे, कारण भविष्याचा विचार करत असताना ज्या काही सामाजिक बदलांची भूमिका मानव घेताना आपल्याला दिसून येतो, सामाजिक बदलांचे जे घटक विशिष्ट समाजशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये विचारात घेण्यात येतात, तर हे विशिष्ट घटक समाजशास्त्रीय दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्या सामाजिक विज्ञानाचा संबंध असेल, सजीव भावनाप्रधान संस्कृतीशील मानव समाजाशी असल्यामुळे वस्तुनिष्ठ निरीक्षण करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. प्रायोगिक अभ्यास पद्धतीचा अभाव असल्यामुळे सामाजिक घटनेच्या संदर्भात जे काही परिणाम समाजावर होत असतील त्या समाजाचा विचार आणि समाजाची जी उपयोगिता आहे याच्या माध्यमातून ती चर्चा करण्यात येत असते. तर विशिष्ट अशा प्रायोगिक अभ्यास पद्धतीचा अभाव असल्यामुळे सामाजिक घटनेच्या संदर्भात पूर्वकथन करणे कठीण जाते. सामाजिक विज्ञानात सामाजिक घटना घडून गेल्यानंतर त्यांचे समाजावर जे परिणाम होतात या परिणामांची कारणमीमांसा शास्त्रीय पद्धतीने शोधून काढण्यात प्रयत्न केला जातो. आता बघा की प्रायोगिक तत्वावर जर आपण समाजाचा विचार केला तर प्रायोगिक तत्वावर ज्या घटकांचा अभ्यास करण्यात आलेला आहे त्या घटकांची कारणमीमांसा किंवा त्या घटकाची जी उपयोगिता आहे ही कशाप्रकारे तपासली जावी, कारण भविष्यकाळामध्ये ज्या काही तत्वांचा किंवा ज्या काही घटकांचा अभ्यास करण्यात येणार आहे त्या घटकांचा अभ्यास हा सामाजिक तत्वांशी कशा प्रकारे जोडला जाईल किंवा समाजावर त्याचे परिणाम हे कशा प्रकारे होतील या घटकांचा अभ्यास त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. सामाजिक विज्ञानात सामाजिक घटना घडून गेल्यानंतर त्याचे समाजावर जे परिणाम होतात त्या परिणामांची कारणमीमांसा शास्त्रीय पद्धतीने शोधून काढण्यात प्रयत्न केला जातो. आता बघा सामाजिक घटना ज्या प्रामुख्याने व्यक्तीच्या भावना, नंतर प्रवृत्ती, मूल्य, परंपरा, आचार, विचार व सांस्कृतिक आदानप्रदान इत्यादींच्या माध्यमातून घडत असतात. आता बघा की व्यक्तीच्या भावना, कारण समाजामध्ये जेव्हा व्यक्ती राहतो जेव्हा समस्यांचं समाधान तो शोधत असतो या समस्या शोधण्याच्या माध्यमातूनच तो कार्य करताना आपल्याला दिसून येतो. भावना असेल, विचार असेल, अभिव्यक्ती असेल यांच्या माध्यमातून मानव समाजाशी
ज्या काही परंपरा आहे किंवा जे काही घटक आहे, जे आदानप्रदान आहे, विचारांचे जे आदानप्रदान आहे, याच्या माध्यमातून विशिष्ट कार्य करताना आपल्याला दिसून येतो. या कार्याची जी मांडणी आहे ही विशिष्ट भावना, प्रवृत्ती, मूल्य, परंपरा, आचार आणि विचार. तर आता बघा की जी काही विचार परंपरा किंवा जे काही तत्व विशिष्ट कार्याशी किंवा विशिष्ट तत्वांशी जोडली जात असते, या तत्वांशीची जोड अतिशय महत्त्वाची ठरताना आपल्याला दिसून येते. सामाजिक सिद्धांताशी विचार करत असताना किंवा सामाजिक सिद्धांताची जी विश्लेषणात्मक पद्धती आहे, या विश्लेषणात्मक पद्धतीच्या माध्यमातून जे काही बदल किंवा जी काही सामाजिक घटना ह्या वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने घडत असल्या तरी त्या प्रत्येक घटनेस जबाबदार असणारी कारणे समाजानुसार आणि काळानुसार बदलत जात असतात. कारण बघा, पारंपरिकता आणि आधुनिकता या दोन घटकांचा जर आपण विचार केला तर समाजशास्त्रीय दृष्टिकोनाशी जी पारंपरिक तडजोड आहे ही आधुनिक तत्त्वज्ञानाशी कशा प्रकारे जोडली गेली या घटकांचा अभ्यास हा सामाजिक सिद्धांताच्या तत्वांमध्ये करण्यात येत असतो. पारंपरिकता आणि आधुनिकता जी इतिहासाशी जोडली गेली होती ती कशा प्रकारची आहे, तसेच समाजानुसार आणि काळानुसार, कारण परिवर्तन ही काळाची गरज असली तरीही समाजशास्त्रीय दृष्टिकोनाच्या विचारांमध्ये किंवा सिद्धांतांमध्ये आपण जे काही तत्व किंवा जे इतिहासातून समाज विकासासाठी घेतलेले आहे किंवा जे पारंपरिक तत्व घेतलेले आहेत, ही पारंपरिक तत्वे त्या घटकांचा विचार करत असताना कशा प्रकारची ठरतात किंवा कशा प्रकारे उपलब्ध होतात, त्याची उपयोगिता काय, समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार करत असताना सामाजिक दृष्टिकोन म्हणजे मानवाची जी भूमिका असेल, मानवाची जी बदलाची तत्वे आहेत ही कशा प्रकारची असेल. एकाच प्रकारच्या सामाजिक घटना वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने घडत असल्या तरी त्या प्रत्येक घटनेस जबाबदार असणारी कारणे समाजानुसार आणि काळानुसार बदलत जात असतात. म्हणूनच सर्व काळात व सर्व समाजात लागू पडणारे सिद्धांत सामाजिक विज्ञानात प्रस्थापित करणे अत्यंत कठीण आहे. आता बघा की जी वेळेनुसार काळानुसार जी काही समस्या किंवा जे काही तत्व आहे हे जर बदलत जात असेल तर याची जी क्षमता आहे ही कशा प्रकारची असेल, सामाजिक बदलाची भूमिका किंवा सामाजिक तत्वांची जी जोपासना आहे ही कशा प्रकारची असेल, याच्यामध्ये विशिष्ट असे विज्ञानात प्रस्थापित म्हणजेच काय की जी पारंपरिकता आणि आधुनिकता याच्यामध्ये जी मानवाची भूमिका आहे ही विज्ञानाशी जोडत असताना सामाजिक घटकांची जी बदलाची भूमिका आहे यामध्ये मानव कितपत यश संपादन करू शकतो, यामध्ये याची जी घटक तत्वे आहेत हे अभ्यासणे अतिशय महत्त्वाचे ठरते. कारण समाजामधले बदलाची जी भूमिका आहे किंवा समाज प्रक्रिया ही आहे निश्चितच ही बदलत जात असते. आज आपण पाश्चिमात्य संस्कृती जर बघितली आणि भारतीय संस्कृती जर बघितली तर या संस्कृतीच्या माध्यमातून विशिष्ट काही असे शिकण्यासारखे अनेक समस्या समाधान असेल, अनेक तत्वे आहेत, या तत्वांच्या माध्यमातून सामाजिक प्रक्रिया घडताना आपल्याला दिसून येते. तर आता बघा की सर्वच काळात आणि सर्वच समाजात लागू पडणारे हे सिद्धांत सामाजिक बदलाची भूमिका स्पष्ट करीत असताना सामाजिक दृष्टिकोन किंवा सामाजिक सिद्धांतामध्ये कुठेतरी याचा फायदा होताना आपल्याला दिसून येतो. पारंपरिकता आणि आधुनिकता जर हा घटक आपण अभ्यासला तर या घटकाच्या माध्यमातून पारंपरिकतेकडूनच मानवाने आधुनिकतेमध्ये बदल घडवून आणलेले आहेत. जी परंपरा ज्या चालीरीती होत्या याच्या माध्यमातून जेव्हा माणूस शिकला किंवा त्याचे अनुसरण करू लागला तर निश्चितच जी बदलाची भूमिका होती किंवा सिद्धांत मांडण्याची प्रक्रिया होती, तर या सिद्धांत मांडण्याच्या प्रक्रियेमध्ये विशिष्ट सामाजिक संस्थापनेतील जटिलता, गतिशीलता, सांस्कृतिक विविधता, सामाजिक परिवर्तनाची दिशा यांच्या आधारावरच समाजशास्त्रीय सिद्धांताचे स्वरूप सांगता येते. कारण बघा की जी जटिलता आहे समाजशास्त्रीय तत्वांमध्ये, जी जटिलता आहे किंवा समाजशास्त्रीय सिद्धांताची मांडणी करत असताना जी पकड आहे ही पकड विशिष्ट अशा कार्य किंवा विशिष्ट अशा क्षेत्रामध्ये विस्थापित कार्यक्षेत्राशी जुडताना आपल्याला दिसून येते. नंतर गतिशीलता, कारण गतिशील समाज म्हणजे विशिष्ट असे कार्य करत असताना जी गती मिळते, कारण समाजाला विशिष्ट अशी चालना देण्यासाठी समाजशास्त्रीय दृष्टिकोन किंवा समाजशास्त्रीय सिद्धांत हे निश्चितच फायदेशीर ठरताना आपल्याला दिसून येते. या विशिष्ट कार्याचा आढावा घेत असताना त्या तत्वांची तडजोड कशी असेल, सामाजिक सिद्धांतामध्ये सांस्कृतिक विविधता, कारण सांस्कृतिक विविधतेच्या माध्यमातून माणूस शिकताना आपल्याला दिसून येतो. ही प्रगल्भता किंवा हे विचार विशिष्ट कार्याशी विशिष्ट तत्वांशी जोडताना आपल्याला दिसून येते. सामाजिक बदलाची भूमिका किंवा समाजशास्त्रीय सिद्धांताची घटक तत्वे अभ्यासत असताना त्या घटकांची अंमलबजावणी किंवा त्या घटकांची मांडणी ही कशा प्रकारची असेल, कारण विशिष्ट कार्य संपादन करत असताना त्या सामाजिक परिवर्तनाची दिशा कशी असेल,
कारण समाज परिवर्तनाची जी दिशा आहे ही निश्चितच काही काळानंतर बदलत असते. कारण परिवर्तन ही काळाची गरज असली तरीही परिवर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये काहीतरी सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही बदल घडत असताना आपल्याला दिसून येते. तर याच्यामध्ये समाजशास्त्रीय सिद्धांताची जी व्याख्या आहे ती ज्या रॉबर्ट मर्टन यांनी ही व्याख्या केलेली आहे की तार्किकदृष्ट्या परस्पर संबंधित विधानांच्या समुच्चय की ज्याद्वारे अनुभव प्रमाणित घटनांचे व सातत्यपूर्ण विधानांचे व तथ्यांचे विश्लेषण केल्या जाऊ शकते. तर आता बघा की विशिष्ट तार्किकदृष्ट्या परस्पर संबंधित विधान, आता बघा की जे काही विधान आहे निश्चितच सामाजिक बदलाची भूमिका किंवा सामाजिक घटक आहे, हे सामाजिक घटक अभ्यासत असताना जी तार्किकता आहे किंवा जे घटक महत्त्वपूर्ण ठरत असतात समाज बदलासाठी किंवा समाज विकासासाठी, तर यांची जी विधान आहे हे विधान एकमेकांशी जुडले गेलेले आहे. यांचा आंतरिक संबंधाच्या माध्यमातून विशिष्ट असे घटक ज्या विधानांच्या समुच्चय की ज्याद्वारे अनुभव प्रमाणित घटना ज्या आहे, अनुभव प्रमाणित घटना म्हणजेच काय की माणसाने जे अनुभव घेतले, ज्या घटनांचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला, या घटनांच्या माध्यमातून आंतरिक बदलाची भूमिका किंवा सामाजिक तत्त्वाची सातत्यपूर्ण जे काही बदल असतील हे बदल कशा प्रकारचे आहे किंवा तथ्यांचे विश्लेषण करत असताना सामाजिक तथ्य बदलाची भूमिका ही कशा प्रकारची असेल या घटकांचा अभ्यास याच्यामध्ये करण्यात येत असतो. तसेच होमसन्सने समाजशास्त्रीय सिद्धांताची व्याख्या करताना संकल्पनांचा समुच्चय किंवा संकल्पनांची एक योजना म्हणजे समाजशास्त्रीय सिद्धांत होय असं म्हटलं जाते. कारण संकल्पना, माणसाने ज्या काही कल्पना डोक्यामध्ये आहे किंवा माणसाने जे काही कल्पनात्मक दृष्टिकोन विचारात घेतले आहे या विचाराची भूमिका कशा प्रकारची आहे, सामाजिक बदलाची भूमिका किंवा समाज सिद्धांत मांडत असताना त्या सिद्धांताची जी क्षमता आहे किंवा त्या सिद्धांताची जी महत्त्वपूर्णता आहे ही कितपत आपल्याला समजून येईल किंवा सामाजिक बदलाच्या विशिष्ट घटकांच्या माध्यमातून ज्या संकल्पनांचा समुच्चय म्हणजेच काय की ज्या कल्पना मानवी क्षमतेने निर्माण केलेल्या आहे किंवा मानवाने निर्माण केलेल्या आहे, या कल्पनांचा शोध घेत असताना ज्या काही समुच्चय आहे मानवी कल्पना किंवा मानवी घटकांच्या आधारे जी काही एक योजना आहे, ह्या विशिष्ट योजनेच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोन हे समोर येताना आपल्याला दिसून येते, सामाजिक सिद्धांत हे समोर येताना आपल्याला दिसून येते. नंतर आहे समाजशास्त्रीय सिद्धांताचे स्वरूप सामाजिक असून त्याचा संबंध सामाजिक घटनांशी असतो व त्याची व्याख्या किंवा स्पष्टीकरण केल्या जाते. तर बघा की समाजशास्त्रीय सिद्धांताचे स्वरूप हे सामाजिक असून म्हणजेच काय की समाजशास्त्रीय सिद्धांत मांडत असताना सामाजिक ज्या काही घटक आहे किंवा सामाजिक जे काही तथ्य आहे या तथ्याच्या माध्यमातून जे विचार, परंपरा, आधार याच्या माध्यमातून सामाजिक घटकांची जी मांडणी केली जाते, ही मांडणी सिद्धांताचे स्वरूप तपासत असताना किंवा सामाजिक बदलाचे सामाजिक घटनांशी जो काही संबंध आहे या सामाजिक घटनाचा संबंध विशिष्ट अशा कार्य किंवा विशिष्ट तत्वांशी त्याचे स्पष्टीकरण जेव्हा केले जाते या घटकांच्या आधारे सामाजिक दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचे ठरताना आपल्याला दिसून येते. नंतर आहे समाजशास्त्रीय सिद्धांताच्या एकूण 21 व्याख्यांचे परीक्षण करून एक समग्र अशी व्याख्या दिलेली आहे की सामाजिक तथ्यांसंबंधी स्पष्टीकरण देणारे विधान किंवा विधानांचा संच वा समुच्चय जो तार्किकदृष्ट्या परस्पर संबंधित असून 2 पेक्षा अधिक चलातील किंवा तथ्यातील संबंध स्पष्ट केला जातो, त्यातून चाचणीक्षम गृहीतकृत्य निर्माण केली जातात, त्याला समाजशास्त्रीय सिद्धांत असे म्हणतात. म्हणजेच काय की जी परीक्षणाच्या माध्यमातून जे समोर आणले जाते, समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार करत असताना किंवा समाजशास्त्रीय सिद्धांताचा विचार करत असताना त्या विधानांची जोड किंवा त्या विधानांची जी क्षमता आहे ही विशिष्ट चलातील किंवा तथ्यातील संबंध जी काही कनेक्टिव्हिटी असेल समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणि समाजशास्त्रीय सिद्धांताच्या माध्यमातून अभ्यासली जात असेल, त्या अभ्यासाच्या माध्यमातून समाजशास्त्रीय विशिष्ट अशा तार्किक परस्पर संबंधित घटकांचा अभ्यास त्याच्यामध्ये करताना आपल्याला दिसून येतो. तर आता बघा की समाजशास्त्रीय सिद्धांताची घटक तत्वे अभ्यासत असताना समाजशास्त्रीय सिद्धांत निर्मितीच्या प्रक्रियेत कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याचे विवेचन द स्ट्रक्चर ऑफ सोशोलॉजिकल थेरी
या ग्रंथामध्ये J.H. टर्नर यांनी केलेले आहे। तर J.H. टर्नर यांनी विशिष्ट जे काही घटक सामाजिक संकल्पना, विचार, चल, विधान आणि सूत्रीकरण किंवा सैद्धांतिक रचना यांच्या माध्यमातून जी समाजशास्त्रीय सिद्धांताची घटक तत्वे अभ्यासली होती, तर याच्या माध्यमातून ज्या काही द स्ट्रक्चर्स ऑफ सोशोलॉजिकल थेरी या ग्रंथामध्ये टर्नर यांनी विशिष्ट सिद्धांत निर्मिती ही एक मानसिक क्रिया होय, सिद्धांत ही विकासाची एक प्रक्रिया असून त्या आधारे घटना व कशा घडतात याचे स्पष्टीकरण केले जात असते। म्हणजेच काय की सामाजिक बदलाची भूमिका किंवा सामाजिक सिद्धांत मांडत असताना समाजामध्ये ज्या काही समस्या आल्या त्या सोडवण्यासाठी जे काही कार्य केले, या कार्याची भूमिका किंवा या कार्याची पद्धती असेल तर ही कशा प्रकारची आहे याविषयीचा दृष्टिकोन याच्यामध्ये अभ्यासण्यात आलेला आहे। तर बघा, थेरी इज अ मेंटल ॲक्टिव्हिटी ॲज आय हॅव ऑलरेडी इंडिकेटेड. इट इज प्रपोज of developing ideas that can allow use to explain how and why event occur. तर याच्यामध्ये बघा की विशिष्ट असं कालक्रमानुसार समाज संरचनेची जी भूमिका होती ही कशा प्रकारची आहे, सामाजिक संरचनाची जी रचना असेल ती रचना ही सूत्रबद्ध पद्धतीने कशा प्रकारे मांडण्यात आलेली आहे हे समाजशास्त्रीय सिद्धांताची घटक तत्वे अभ्यासताना आपण समोर शिकणारच आहोत। तर याच्यामध्ये बघा की कालक्रमानुसार समाज संरचनेमध्ये जसे बदल होत गेले तसेच वैचारिक स्वरूपाचे देखील बदल होऊ लागले आणि यामधून सिद्धांत निर्मितीच्या प्रक्रियेला गती मिळाली। तर आता बघा की वैचारिक समाज संरचना म्हणजेच काय की समाज जो बदलत गेला त्याचमध्ये समाजामध्ये माणसांची विचार करण्याची जी प्रक्रिया होती ही सुद्धा बदलत गेली। तर समाज सिद्धांताची जी प्रक्रिया आहे ही वैचारिक पातळीवर अभ्यासत असताना त्या प्रक्रियेला गती मिळत गेली, कारण मानवाने जी काही विचार संकल्पना मांडली, जे समस्या शोधण्याचा प्रयत्न केला, या समस्या शोधण्याच्या माध्यमातून वैचारिक पातळीमध्ये बदल होत गेले। वैचारिक पातळीचे दृष्टिकोन जे आहे हे दृष्टिकोन विशिष्ट कार्यसंबंधी किंवा विशिष्ट तत्वांसंबंधी जे काही घटक होते ह्या सामाजिक तत्वाशी तडजोड आणि सामाजिक तत्वांची जी मूल्यधारणा आहे किंवा जी मूल्यात्मक जो दृष्टिकोन आहे हा कशा प्रकारचा होता, सामाजिक घटकांचा आधार हा सामाजिक तत्वांशी किंवा सामाजिक सिद्धांताशी जोडण्यात येत असताना विशिष्ट असे एखादी घटना असेल किंवा जी प्रक्रिया असेल, कारण एखादी घटना घडल्यानंतर त्याचे परिणाम काय आहेत, सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, या परिणामांची भूमिका कशा प्रकारची असेल याविषयी यामध्ये चर्चा केली जात असते। सामाजिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून किंवा समाज विचार सिद्धांताच्या माध्यमातून सामाजिक तत्व किंवा सामाजिक आधार यांचा विचार याच्यामध्ये करण्यात येत असतो। तर विशिष्ट असे कार्य त्या एखादी घटना हे कशामुळे घडू शकते याची चिकित्सक कारणमीमांसा शास्त्रज्ञांनी केली आहे, ही प्रक्रिया सातत्याने कार्यान्वित आहे। आता बघा की एखाद्या कार्याचं मूळ शोधत असताना किंवा एखादी घटना घडून गेल्यानंतर ती कशा प्रकारे घडली, या घटनांची भूमिका कशा प्रकारची होती, सातत्य आणि बदल आणि चिकित्सा या घटकांचा अभ्यास करून जी मानवी क्षमता किंवा मानवी चाचणीचा जो विचार आहे किंवा मानवी समस्या, ज्या समस्या सामाजिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून येत गेल्या त्या समस्या सोडवण्यासाठी माणसाने कोणकोणत्या घटकांचा अनुभव घेतला या विशिष्ट कार्याची जोपासना आणि कारणमीमांसा समाजशास्त्रीय सिद्धांताच्या माध्यमातून करण्यात येत असते। तर समाजशास्त्रीय सिद्धांताची घटक तत्वे अभ्यासत असताना त्या सिद्धांतातील मानव समाजाच्या अवतीभोवती घडामोडी संदर्भात विचार करण्याची क्षमता मानवाला प्राप्त झालेली आहे। ते सिद्धांत निर्मितीच्या प्रक्रियेत विचारमंथन शक्तीला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे। या अर्थानेच वास्तववादी, वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ व तार्किक स्वरूपाच्या विचारांची मांडणी करून समाजशास्त्रीय सिद्धांताची निर्मिती होताना दिसून येत आहे। तर आता बघा की विशिष्ट विचारमंथन असेल, मानव जेव्हा विचार करत आहे किंवा विचाराची प्रक्रिया मांडत आहे तर या विचार प्रक्रियेच्या माध्यमातून जे काही तत्व किंवा जे काही विचार आहे हे विचार सामाजिक बदलाची भूमिका घडवत असताना किंवा सामाजिक प्रेरणेतून किंवा समाज प्रेरणेतून माणूस ज्या काही बदलाची भूमिका किंवा विचारमंथनाच्या माध्यमातून विशिष्ट शक्तीला असे जे काही अर्थ प्राप्त करून दिले जात आहे किंवा माणसाने जे काही विचार मांडले आहेत या विचारांच्या माध्यमातून जी संकल्पना अभ्यासण्यात आलेली
आलेली आहे या संकल्पनांच्या माध्यमातून विशिष्ट असे तत्व सामाजिक घटकाशी किंवा सामाजिक सिद्धांताशी जोडली जाताना आपल्याला दिसून येते। तर विशिष्ट वास्तववादी म्हणजेच काय की जे वास्तवाचे दर्शन करणाऱ्या घटना आहेत की ज्या घटकातून माणसाने स्वतः अनुभव घेऊन किंवा स्वतःच्या विचार माध्यमातून जी संकल्पना संपूर्णतेकडे नेण्याचा प्रयत्न केला, या संपूर्ण तत्वांचा किंवा संपूर्ण घटकांचा अभ्यास हा सामाजिक तत्वांच्या तडजोडीमध्ये होताना आपल्याला दिसून येत असते। नंतर आहे विज्ञाननिष्ठ व तार्किक स्वरूप। आता विज्ञाननिष्ठ म्हणजेच काय की निश्चितच समाजाला विज्ञानाची जोड दिल्यानंतर सामाजिक सिद्धांताची जी परिसीमा आहे किंवा सामाजिक सिद्धांताची जी शैली आहे ही कशा प्रकारची असेल, त्या सिद्धांतामध्ये मांडण्यात येणारे घटक किंवा ज्या सिद्धांताची तत्वप्रणाली आहे ही कशा प्रकारची असेल या घटकांचा अभ्यास याच्यामध्ये करण्यात येत असतो। निश्चितच समाजाला विज्ञानाची जोड दिल्यानंतर बदलाची जी भूमिका आहे किंवा पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे ही जी उपयोगिता आहे किंवा जे क्षमता आहे या घटकांचा अभ्यास समाजशास्त्रीय सिद्धांताच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतो। तर आता बघा की जी विज्ञाननिष्ठ आणि तार्किक स्वरूपांच्या विचारांची मांडणी आहे ही समाजशास्त्रीय सिद्धांताची निर्मिती होताना दिसून येत असते। आता बघा तार्किक स्वरूपाचे विचार म्हणजेच काय की विशिष्ट तर्क लावून माणसाने ज्या काही विचार प्रक्रियेच्या माध्यमातून किंवा विचारांच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून विचार आदानप्रदानाच्या माध्यमातून जे तर्कनिष्ठ अनुभव विचारात घेतले किंवा तार्किक दृष्टिकोनाच्या माध्यमातून जे बदल त्यांनी अनुभवले, या अनुभवाच्या माध्यमातून विशिष्ट असे समाजशास्त्रीय सिद्धांताची निर्मिती होत असताना जे काही घटक महत्त्वपूर्ण ठरत असतात त्या घटकांची जी मांडणी आहे हे विशिष्ट तार्किकदृष्ट्या करण्यात आलेली आहे असे आपल्याला म्हणता येईल। तर या तार्किक दृष्टिकोनाच्या माध्यमातून संकल्पना असेल, नंतर चल, विधान आणि सुसूत्रीकरण, तर याच्यामध्ये बघा विशिष्ट अशी सैद्धांतिक रचना की जी काही रचना माणसाने केलेली आहे, समाज बदलाची भूमिका किंवा समाज घटकांचा जो आधार घेतलेला आहे या समाज घटकाच्या माध्यमातून तत्व मांडणी किंवा विचारांची संकल्पना ही कशा प्रकारे मांडली गेली या घटकांचा अभ्यास याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। तर आता आपण समाजशास्त्रीय सिद्धांतातील घटक तत्वामधील जो पहिला घटक आहे संकल्पना याविषयी चर्चा करणार आहोत। प्रत्येक शास्त्रात अध्ययन विषयाशी संकल्पना विकसित केलेल्या असतात, कारण सिद्धांत निर्मिती प्रक्रिया ही निश्चित संकल्पनेवर आधारलेली असते। कारण बघा की एखाद्या सिद्धांताची जी प्रक्रिया आहे किंवा एखाद्या सिद्धांताचा जो घटक आहे हा तत्वतः त्या संकल्पनेवर, कारण माणसाने कल्पना केल्यानंतर ती प्रत्यक्षात समोर आणण्यासाठी जी कार्य केली जाते किंवा जो विचार मांडला जातो ही संकल्पनांच्या माध्यमातून निश्चितच समोर येताना आपल्याला दिसून येते। सामाजिक घटकाच्या माध्यमातून एखाद्या घटनेचे स्वरूप संकल्पनेद्वारे प्रकट होत असते। काही सामान्य समाजशास्त्रीय सिद्धांत संकल्पना जसे समूह असेल, औपचारिक संघटना, सामाजिक स्तरीकरण, नंतर आहे आंतरक्रिया, दर्जा, भूमिका, प्रमाणके इत्यादी या सर्व संकल्पनाद्वारे मानवी समाजाच्या विविध अंगांबाबत विशिष्ट आणि निश्चित विचार निर्देशित होतो। तर आता बघा की औपचारिक संघटना असेल, कारण मानव ज्या तत्वांमध्ये किंवा मानव ज्या घटकांमध्ये आपले विचार प्रगट करतो, समस्या समाधानासाठी जेव्हा कार्य करतो, तर या समस्या समाधानासाठी कार्य करीत असताना त्या प्रगल्भ अशा स्तरीकरण असेल, सामाजिक आंतरक्रिया, दर्जा, भूमिका, तर सामाजिक आंतरक्रियेच्या माध्यमातून जी विचाराची भूमिका असेल ती कितपत समाज बदलासाठी आवश्यक ठरेल, कारण सामाजिक सिद्धांताच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या काही प्रक्रिया किंवा जे काही आचार विचार, ज्या विचारांचे अनुभव किंवा विचारांची जी देवाणघेवाण होत असते या विचारांच्या माध्यमातून विशिष्ट अर्थ ज्या घटकांना प्राप्त होत असतो त्याच घटकांना सामाजिक सिद्धांत असं म्हटले जाते। सामाजिक सिद्धांताच्या माध्यमातून ज्या प्रक्रिया किंवा जे विचार संकल्पनात्मक म्हणजेच काय की समाजाच्या विविध अंगांबाबत विशिष्ट आणि निश्चित विचार निर्देशित करतो। म्हणजेच काय की समाज विकासासाठी जे काही घटक महत्त्वाचे आहे या घटकाच्या माध्यमातून तत्वतः सामाजिक बदलाची भूमिका किंवा सामाजिक सिद्धांताचे जे विचार आहेत हे सामाजिक सिद्धांत निश्चितच समाज विकासासाठी कितपत महत्त्वपूर्ण ठरतात हे संकल्पनेच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होताना दिसून येते। नंतर की संकल्पनांची व्याख्या केल्याशिवाय त्यामधून निश्चित असा अर्थबोध होत नाही। सामाजिक वास्तवाचा अर्थबोध होण्याकरिता त्या संकल्पनेची व्याख्या करणे, प्रत्येक संकल्पना ही
कॅप्सूल याप्रमाणे असते. आता बघा की प्रत्येक संकल्पना ही कॅप्सूलप्रमाणे असते असं म्हटलं जाते, कारण संकल्पनेच्या माध्यमातून, कारण मानवाने विचार केल्यानंतर किंवा विचार प्रक्रियेच्या नंतर जी कल्पना किंवा जो विचार मानवाने केला आहे, निश्चितच हा समाज विकासाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. कारण समाजाची प्रक्रिया ही संकल्पनेच्या माध्यमातून, कारण संकल्पनांचा समुच्चय माणसाच्या मनामध्ये किंवा माणसाने विचार केलेल्या ज्या घटना आहे याच्यामध्ये ज्या संकल्पनांचा किंवा कल्पनांचा समुच्चय म्हणजेच संकल्पना होय. तर या समुच्चयाच्या माध्यमातून विशिष्ट असे विचार, विशिष्ट असे घटक कितपत योग्य ठरतात याचा अभ्यास हा संकल्पनेच्या माध्यमातून किंवा संकल्पना या विशिष्ट घटकाच्या माध्यमातून करण्यात येत असतो. तर बघा की यामध्ये विशिष्ट विचार सामावलेला असते, जसे की संकल्पना कल्पनेतून निर्माण होत नाहीत, तर त्यांचा आधार अनुभवजन्य ज्ञात असतो. तर आता बघा की माणसाने फक्त विचार केला आणि ती संकल्पना झाली असं नाही, तर माणसाने ती कल्पना डोक्यात आणल्यानंतर किंवा त्या कल्पनेवर विचार केल्यानंतर ती कितपत अंमलात आणली, नंतर त्या अनुभवाच्या माध्यमातून एखादी संकल्पना किंवा एखादा विचार आत्मसात करत असताना किंवा ते विचारात घेत असताना त्या विचाराची अनुभवशीलता कितपत योग्य आहे किंवा अनुभव घेतल्यानंतर त्या कल्पनेतून माणूस काय शिकला या विशिष्ट घटकांचा अभ्यास याच्यामध्ये करण्यात येत असतो. तर विशिष्ट अशा अनुभवजन्य ज्ञान ते घडणाऱ्या घटनांबाबत प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याचा आधारावर तार्किकरित्या निष्कर्ष मांडून त्यांचे अमूर्त शब्दाच्या माध्यमातून अभिव्यक्तीकरण करणे म्हणजे संकल्पनांचे प्रस्तुतीकरण होय. आता बघा की म्हणजेच काय की माणसाने अनुभवाच्या माध्यमातून जे प्रस्तुतीकरण करणार आहे मानव, त्या प्रस्तुतीकरणाच्या माध्यमातून सामाजिक जे घटक आहे या सामाजिक घटकांचा विचार हा सामाजिक बदलाची भूमिका घडवत असताना या संकल्पनांचा विचार याच्यामध्ये करण्यात येत असतो. विशिष्ट असा अर्थ प्राप्त झाल्यानंतर एखाद्या वाक्याला किंवा एखाद्या सामाजिक घटकाला त्या विशिष्ट असा अर्थ प्राप्त झाल्यानंतर या विशिष्ट अर्थाच्या माध्यमातून जी भूमिका हा सामाजिक सिद्धांताच्या महत्त्वपूर्ण तत्वांशी जोडली जात असते, या आधारे विशिष्ट असे बदल किंवा विशिष्ट असे तत्व हे कशा प्रकारे कारणीभूत ठरत असतात किंवा संकल्पनांचा समुच्चय हा विशिष्ट मानवी अनुभवाच्या माध्यमातून त्यांना संकल्पना हा उद्देश का बरं संबोधला जातो किंवा संकल्पना निर्माण झाल्यानंतर त्या संकल्पना विशिष्ट समाजशास्त्रीय दृष्टिकोनाशी विचारात का बरं घेतल्या जातात, या तत्वांशी जी जोड घातली जाते किंवा जो मेळ घातला जातो याच्या माध्यमातून अमूर्त माध्यम शब्दांच्या माध्यमातून ही अभिव्यक्तीकरण करणे हे संकल्पनांचे प्रस्तुतीकरण होय. नंतर सहयोग ही संकल्पना आहे. आता बघा एखाद्या माणसाला अडचण आल्यानंतर तो अडचण समाजापुढे व्यक्त करत आहे किंवा एखाद्या व्यक्तीजवळ व्यक्त करत आहे, तर या समस्येचं समाधान करणं किंवा या समस्येवर मार्ग सांगणं हे मानवी कर्तव्य आहे. तर या कर्तव्याच्या माध्यमातून विशिष्ट कल्पना आपण एखादा व्यक्ती जर अडचणीमध्ये असेल तर त्याला अडचणीतून दूर करण्यासाठी आपण एखादी गोष्ट त्याला सांगतो, कारण त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तो आपल्याला विचारत असतो. तर मार्ग काढत असताना तो विचार किंवा ते आधार कशा प्रकारचे आहेत याच्यावरून ती व्यक्तीचे अनुभव, कारण व्यक्तीने घेतलेला अनुभव हा कशा प्रकारचा आहे, एखाद्या माणसाने समस्या सोडवण्यासाठी केलेलं कार्य किंवा समस्या समाधानासाठी एखाद्याकडून घेतलेलं मार्गदर्शन हे सुद्धा विशिष्ट संकल्पनांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसून येते. तर याच्यामध्ये बघा या संकल्पनेप्रमाणे विशिष्ट उद्देश प्राप्त करण्याच्या हेतूने एकमेकांचे सहकार्य घेऊन उद्दिष्ट प्राप्त करणे म्हणजे संयोग अशी परिभाषा केल्यानंतर ही संकल्पना स्पष्ट होत जाते. आता बघा की सहकार्य, एकमेकांना जेव्हा आपण सहकार्य करतो या सहकार्याच्या माध्यमातून जी भूमिका आहे किंवा जे विचार आहे हे माणूस विचारांच्या आदानप्रदानाच्या माध्यमातून स्पष्ट होत असते आणि त्या कल्पनाला किंवा त्या सहयोग शक्तीला विशिष्ट असे उद्दिष्ट प्राप्त होत असते, तेव्हा त्यांचा समावेश विशिष्ट असं संकल्पनांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येते. नंतर विशिष्ट संकल्पना स्पष्ट होत जाते. तसेच संघर्ष म्हणजे आंतरक्रियाचा एक प्रकार की ज्यात सहभागी होणारे घटक विशिष्ट उद्देश प्राप्त करण्याच्या हेतूने एकमेकास विरोध करतात. यामधून संघर्ष या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट होतो. कारण बघा की माणसाची जी विचारक्षमता आहे, विचारक्षमता प्रत्येक व्यक्ती हा एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या अनुभव क्षमतेबद्दल
वेगवेगळ्या माध्यमातून विचार करताना आपल्याला दिसून येतो। या विचारांच्या माध्यमातून त्यांची जी क्षमता आहे, कारण बुद्धीची जी क्षमता आहे किंवा अनेक माणूस आपल्या बुद्धीने विचार करत असतो, तर निश्चितच संघर्ष ही संकल्पना विचारांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येते। कारण प्रत्येक व्यक्ती हा सारखाच विचार करेल हे आपण सांगता येत नाही, तर प्रत्येक व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या अनुभवाबद्दल हा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करताना आपल्याला दिसून येतो। तर निश्चितच ह्याच्यातून संघर्ष ही संकल्पना समोर येताना आपल्याला दिसून येते। याच्या माध्यमातून तथ्यांच्या वर्गीकृत प्रत्येक पृथक भागास त्यातील गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन जेव्हा एक नाम शीर्षक देण्यात येते त्याला संकल्पना असे म्हणतात। बघा की एखादं कार्य करीत असताना ते कार्य कशा प्रकारे पार पाडलं गेलं, विशिष्ट अशा संकल्पना किंवा विशिष्ट अशी कल्पना गेल्यानंतर ती संकल्पना कशा प्रकारची होती, मानवाने कार्य केल्यानंतर त्या कार्याचा जो परिणाम आहे तो सकारात्मक असेल तो नकारात्मक असेल, या कार्याच्या माध्यमातून जी प्रमाणके किंवा जे तत्व शोधली जातात त्यांनाच संकल्पना, कारण एक उद्दिष्ट ठेवून जे कार्य केलं जातं किंवा ज्या घटकाला ज्या कल्पनेला एक उद्दिष्ट प्राप्त होत असतं त्या उद्देशालाच संकल्पना असं संबोधण्यात येत असते। म्हणजेच विविध प्रकारच्या तथ्यांच्या सार स्वरूपात वर्णन ज्या शब्दाद्वारे होते त्यांनाच संकल्पना असं म्हणतात। तर विविध प्रकारच्या तथ्यांचे सार स्वरूप म्हणजेच काय की जे तत्व एखाद्या घटकाला जे विशेषत्व प्राप्त होतं, जे तथ्य प्राप्त होतं, त्याच्यातून निघणारा जो उद्देश आहे हा निश्चितच समाजाच्या विकासासाठी कारणीभूत ठरत असतो। तर या विकासाची भूमिका कितपत महत्त्वपूर्ण ठरते या घटकांचा विचार या संकल्पनेच्या माध्यमातून करण्यात येताना आपल्याला दिसून येतं। संकल्पनामधूनच सामाजिक घटनांचे स्पष्ट दर्शन आपणास होते। म्हणजेच काय की सामाजिक घटना, संकल्पना, एखाद्या घटकाची जी संकल्पना किंवा एखाद्या घटकाची जी विचार प्रक्रिया आहे ही विचार प्रक्रिया कशा प्रकारची आहे याचं कार्य करीत असताना सामाजिक बदल किंवा सामाजिक सिद्धांताच्या माध्यमातून विशिष्ट असं ज्या घटना आहे या घटनांचं स्पष्टीकरण करीत असताना त्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून सामाजिक सिद्धांताची संकल्पना आपल्याला स्पष्ट होताना दिसून येते। नंतर अमूर्त घटनांचे स्पष्टीकरण करणाऱ्या संकल्पना निर्मिती ही बाब अतिशय क्लिष्ट आहे, कारण अमूर्त घटनांचे संकल्पनांच्या आधारे स्पष्टीकरण करायचे झाल्यास त्या संकल्पनांची कामसराव परिभाषा करणे आवश्यक असते, तेव्हाच ती संकल्पना अर्थपूर्ण व बोधपूर्ण होत जाते। सामाजिक वास्तवात घडून येणाऱ्या परिवर्तनाबरोबरच संकल्पनासुद्धा बदलत जात असतात। कारण बघा जेव्हा समाजरचना, कारण परिवर्तन ही काळाची गरज, आपण मागे आत्ताच म्हटलं की परिवर्तन ही काळाची गरज आहे, तर या परिवर्तनाच्या माध्यमातून निश्चितच संकल्पनासुद्धा बदलत जात असतात। पारंपरिक संकल्पना आणि आधुनिक संकल्पना या संकल्पनांचा विचार करत असताना त्या संकल्पनात्मक किंवा ज्या कल्पनांचा विचार करत असताना त्या कल्पना समाजहितासाठी कितपत योग्य आहे किंवा कितपत या घटकांचे महत्त्व आहे हा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे। कारण मानवाने जी अभ्यास प्रक्रिया किंवा जे मानवाने शोध लावले या शोधाच्या माध्यमातून विशिष्ट समाजाप्रती किंवा सामाजिक बांधिलकी किंवा समाज हा मोठ्या स्थानावर नेण्यासाठी मानव कार्य करताना आपल्याला दिसून येते। ज्या काही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी विशिष्ट घटकांचा आधार घेतला जातो, ज्या घटकाला उद्देश किंवा महत्त्वपूर्णता प्राप्त होते त्याला संकल्पना असं म्हटलं जाते। या संकल्पनेच्या माध्यमातून ती भूमिका स्पष्ट होताना आपल्याला दिसून येते। तर सामाजिक संकल्पनेच्या माध्यमातून विशिष्ट असा उद्देश किंवा समाजशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये किंवा समाजशास्त्रीय सिद्धांतांमध्ये जे घटक आहे याच्यामध्ये संकल्पना म्हणजेच काय की एखाद्या कार्याचं अनुकरण केल्यानंतर याच्यातून निघणारे उद्देश किंवा निष्कर्ष आहे हे निष्कर्ष कितपत समाजाप्रती उपयोगी ठरतात ही संकल्पनेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत असते। सामाजिक बदलाची भूमिका किंवा सामाजिक बदलाचे निष्कर्ष हे कितपत समाज विकासासाठी उपयुक्त ठरत असतात, ज्या शब्दाद्वारे संकल्पनात्मक दृष्टिकोन हा त्याचा वापर केल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टीचा वापर केल्यानंतर त्या गोष्टीतून निघणारे जे काही निष्कर्ष असतील त्या निष्कर्षाच्या माध्यमातून सामाजिक बदलाची भूमिका किंवा संघर्षात्मक बदलाची भूमिका ही कशा प्रकारची असेल। सामाजिक बदलाच्या भूमिकेमध्ये जे बदल हे निश्चितच सकारात्मक असेल तर मानव त्या घटकांचा विचार करताना आपल्याला दिसून येतो। या बदलाच्या भूमिकेतून विशिष्ट कार्य किंवा संकल्पनात्मक दृष्टिकोन हा सामाजिक बदलाच्या
भूमिकेशी किंवा सामाजिक संकल्पनेद्वारे त्याचा वापर हा विशिष्ट संकल्पनांच्या घटनांचे दर्शन घडवून असताना आपल्याला दिसून येते. विशिष्ट घटनांचे दर्शन संकल्पनेच्या माध्यमातून म्हणजेच काय की एखादं कार्य किंवा एखादा घटक असाच का बरं घडला याच्या मागचा जो इतिहास आहे किंवा घटक घडत असताना किंवा घटकाची जी तत्वे आहेत ही अभ्यासत असताना घटक तत्वांच्या माध्यमातून तो समाज विकासासाठी कितपत उपयुक्त ठरला या घटकांचा अभ्यास संकल्पनेच्या माध्यमातून करण्यात येत असते. संकल्पना ही अर्थपूर्ण आणि बोधपूर्ण असल्यामुळे ती जी कल्पना आहे किंवा जे वाक्य आहे या वाक्याचा जो संदर्भ किंवा जी विशेषता आहे, कारण एखाद्या सिद्धांताची विशेषता तपासत असताना त्या सिद्धांतामध्ये मांडण्यात येणारी जी संकल्पना आहे ही महत्त्वपूर्ण असणे आवश्यक आहे. सामाजिक बदलाची भूमिका किंवा सामाजिक सिद्धांताची जी परिसीमा आहे ही परिसीमा विशिष्ट सिद्धांत आणि संकल्पनांच्या माध्यमातून, कारण एखाद्या कार्याची किंवा एखाद्या गोष्टी एखादं पुस्तक जरी वाचलं आपण उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर एखादं पुस्तक वाचत असताना त्याची जी हेडिंग असते या हेडिंगवरूनच आपण त्या पुस्तकाची जी आवड आहे किंवा त्या पुस्तकामध्ये काय गांभीर्य आहे त्या पुस्तकाची मांडणी करण्यात येत असताना त्याचं जे हेडिंग आहे जी संकल्पनात्मक दृष्टिकोन आहे हा संकल्पनात्मक दृष्टिकोन कितपत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे विशिष्ट सामाजिक सिद्धांताची भूमिका स्पष्ट होताना दिसून येते. सामाजिक बदलाची भूमिका किंवा सामाजिक स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समाज सिद्धांताची जी परिसीमा आहे किंवा समाज सिद्धांताचा जो आधार आहे हा संकल्पनाच्या दृष्टीवरूनच आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतो. कारण समाज बदलाची भूमिका आणि समाज विकासाचा जो आधार आहे हा संकल्पनांच्या माध्यमातून किंवा समाजाची भूमिका स्पष्ट करत असताना सामाजिक संकल्पना या सामाजिक सिद्धांताला कुठपर्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतात. कारण एखाद्या गोष्टीचा निष्कर्ष काढत असताना त्या निष्कर्षाचा जो आधार आहे हा कितपत योग्य आहे या घटकांचा विचार संकल्पना या समाजशास्त्रीय घटक तत्वांमध्ये करण्यात येत असतो.